नमस्कार मित्रांनो, आज 23 डिसेंबर 2025. आज पोलीस भरतीचा सराव पेपर क्रमांक 101 आपण डिस्कस करणार आहोत. तर आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीच्या पेपरमध्ये 85+ मार्क कसे मिळवायचे हे आपण बघत असतो किंवा आपला प्रयत्न असतो. तर आजचा पेपर आपण मुंबई लोहमार्ग आयुक्तालय चालकचा पेपर बघत होतो. तर त्याचा ए आणि बीचा पार्ट आपण बघितलेला आहे. आज आपण सीचा पार्ट बघणार आहे. म्हणजे आ, पहिले 50 प्रश्न झालेले आहे आपले. आता आपला 51 ते 75 हा प्रश्न आपण बघणार आहोत. त्याच्यामधला तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो, कमवा व शिका या योजनेचे जनक कोण होते? महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील. कोण होते? कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन क्रमांक 4, कमवा आणि शिका ही योजना कोणी चालू केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील. पुढचा प्रश्न, पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? केसरी, काळ, दर्पण, दिग्दर्शन. कोणतं आहे? दर्पण. हे दर्पण वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांनी. बाळशास्त्री जांभेकर यांनी चालू केलं होतं. भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आहे? 5, 3, 9, 7. किती प्रकारचा? 3. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर 3 आणीबाणीचा. आता 3 कोणकोणत्या? तर मित्रांनो, एक राष्ट्रीय, एक राज्य आणि एक आर्थिक. आता मित्रांनो, तुम्हाला मध्ये आणखीन एक प्रश्न विचारतो. आपल्या महाराष्ट्र राज्यात म्हणजे राज्याची इमर्जन्सी किती वेळेस लागली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये, आत्तापर्यंत आर्थिक आणीबाणी लागली की नाही ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि राष्ट्रीय आणीबाणी आत्तापर्यंत कोणाच्या काळात लागली किंवा कोणाच्या पंतप्रधानाच्या काळात लागली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर चला पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत कलम 51 कशाशी संबंधित आहे? मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राष्ट्रपती व मार्गदर्शक तत्त्वे. कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य. ऑप्शन क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य. पुढचा प्रश्न, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? संसद, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ, विधान परिषद. कोणती आहे? संसद. ऑप्शन क्रमांक 1 संसद. आता मित्रांनो, संसदेमध्ये कोण कोण सहभागी होतं? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. हे मिळून काय बनते? संसद बनते आपले मित्रांनो. आता 1, 3, 6, 11, 18, 29, 42 या खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहे 57, 59, 61, 63. तर आपल्याला आता उत्तर काढायचं आहे मित्रांनो. आता काही ते लागतं का? हे बघा, 1 + 2 3. तीनात किती मिळवले ते झाले? +3 6, नंतर +5 11, +7 18, +19, नंतर +13. या काय आल्या? प्राईम संख्या. आता +13 नंतर पुढली संख्या 17. 42 मध्ये 17 ॲड करा. 17 नाही 19 येणार आहे. +19 ॲड करा. 1 61. ऑप्शन क्रमांक
3 आपलं योग्य उत्तर येणार आहे. या कशा 2, 3, 5, 7, 11 या कोणत्या संख्या आहे? सगळ्या प्राईम संख्या आहे, म्हणजे अभाज्य संख्या आहे. पुढला प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडला. 7 74, 5 8 73, 3 9 क्वेश्चन मार्क. आता मित्रांनो याच्यात काही इथे असतं का? 7 5 35, 7 5 35, 35 मधून 74 गेले, 14तून 5 गेले, 9 हातच्या आला 1, 7तून 4 गेले, किती उरले? 3 39. आता ही या संख्येचं झालं. आता हे करू. 8 त्रिक 24, 24 मधून 73 गेले, 13तून 4 गेले, किती उरले? 9 हातच्या आला 1, 7तून 3 गेले, 39. म्हणजे मित्रांनो काय करावं लागतं? पहिली संख्या इंटू दुसरी संख्या प्लस 39. 6 9 54 प्लस 39 करा. 13 हातच्या आला 1, 5 आणि 3 8 आणि 9 93, 9 सक 54. याच्यामध्ये पण हाच लागला. 93 ही संख्या आहे, याच्यापैकी एक पण नाही आहे मित्रांनो. कारण या दोन्हीला एकच ते लॉजिक लागलं, आता याला पण तेच लॉजिक लागायला पाहिजे. तर आपला आन्सर काय पाहिजे? 93 पाहिजे, यापैकी नाही. तिसरं 3 18 5 काय? 60 25 40 50. आता 6 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 6 किती झाले? 18 झाले. आता तुम्ही म्हणशाल सर 5 गुणिले 6 करू. 5 गुणिले 6 किती येणार? 30 येणार. ऑप्शन आहे का? नाही आहे. तर मग ते ये लॉजिक चालणार आहे का? नाही. आता आपण आणखीन ते करू. 3 गुणिले 6 इक्वल टू 18. आता 3 गुणिले 5 गुणिले 6चा पाडा 12 पंचे 60. 60 हा ऑप्शन आहे का? आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका सांकेतिक भाषेत स्टॅटिस्टिक्सचा SATSITAST लिहिलेला आहे, तर सायन्सचा कसा लिहिला जाईल? खालील ऑप्शन आहे. DBMD HBR ENI SCEA ECN EICS TDJ FDO DF कसा लिहिला जाईल? तर मित्रांनो आता याचं बघितलं का? हा जो यस आहे हा शेवटला लिहिला, टी पुन्हा ए नंतर टी आय एस एस टी आय सी एस. म्हणजे थोडक्यात काय लिहिला? जो काय शब्द होता तो काय लिहिला? उलटा लिहिला. तर मग तसा सायन्सचा काय होईल? ई येईल, सी येईल, एन येईल, IECS येईल. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. चंद्र, पृथ्वी, पृथ्वी सूर्य. आता काय उपग्रह आहे त्यामुळे काय येणार आहे? पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी येणार आहे. माधुरीची आई मीनाची आत्या लागते, तर मीनाची आई माधुरीची आईची कोण? इथं बहीण आहे, आत्या, बहीण आणि वहिनी आणि आजी. आता माधुरीची आई काय कोण आहे?
मीनाची आत्या आहे, तर मीनाची आई माधुरीची कोण? वहिनी. ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मधु दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, तर 6 वर्षानंतर त्याच्या वयातील फरक किती? मित्रांनो, तुम्हाला मी मागच्या एका पेपरमध्ये सांगितलं असेल, फरक जर विचारला, तुम्ही 10 वर्षांनी जर तो फरक काढला तर दोघांच्या वयांमधला फरक एकच असणार आहे. आता समजा तुमच्या भावाचा आणि तुमच्या वयातला फरक जर 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा असेल, तर भाऊ 50 वर्षाचाही झाला, तर आणि मग तुम्ही किती वर्षाचे व्हाल? 47. तरी वयातला फरक किती राहणार आहे? 3च वर्षाचा असणार आहे. तुमचा भाऊ 20 वर्षाचा असेल, तुमची बहीण 23 वर्षाची असणार आहे, फरक किती असणार आहे? 3च वर्षाचा. वय कितीही वाढू द्या, 12 वर्षांनी लहान असो किंवा मोठा असो, म्हणजे वयामध्ये फरक सारखाच असणार आहे. 6 वर्षानंतर वर्षांनी लहान आहे, तर त्याच्या वयातील फरक काय असणार आहे तर विचारला, तर फरक सारखाच असतो. त्यामुळे ॲन्सर काय असणार आहे? किती दिलेला आहे? 12 वर्षांचा फरक दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रदीप, अशोक, सुधीर आणि दीपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप, सुधीर एकमेकांचे भिडो आहे, म्हणजे एकमेकांचे सोबत आहे, समोरासमोर. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दीपकचे तोंड पूर्वेकडे असेल तर उत्तरेकडे कोणाचे तोंड असेल? सरळ सरळ मित्रांनो, ऑप्शन आहे सुधीर, प्रदीप, अशोक, दीपक. ही पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण आणि ही उत्तर. आत्यांनी काय सांगितलंय? पहिलं स्टेटमेंट, प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडो आहे, म्हणजे प्रदीप आणि सुधीर हा एकमेकांच्या आमने सामने येणार आहे. ही पहिली. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दीपकचे तोंड पूर्वेकडे असेल तर उत्तरेकडे कोण? आता दीपकचं तोंड पूर्वेकडे असेल तर दीपक पुढे बसणार आहे पश्चिमेला. आणि आणखी त्यांना काय सांगितलं? सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर इकडं मी सुधीरला बसवलं तर इकडं कोणाला बसवणार आम्ही? त्याचा प्रतिस्पर्धी कोण होता? प्रदीप होता. तर सुधीरच्या डावीकडे कोण आहे? सुधीरच्या डावीकडे कोण बसलाय? अशोक बसलाय, म्हणजे पूर्वेला कोण बसलाय? अशोक बसलाय. तर आता त्यांनी विचारलं काय? उत्तरेकडे कोणाचे तोंड आहे? प्रदीप दादाचं. ऑप्शन क्रमांक 2 प्रदीप दादा उत्तरेकडे बघून कॅरम खेळत आहे, आणि सुधीर हा दक्षिणेकडे, दीपक हा पूर्वेकडे आणि अशोक हा पश्चिमेकडे. 1996ची सुरुवात सोमवारी झाली असेल तर 1999ची सुरुवात कोणत्या वाराने जाईल? रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 96 का ते मित्रांनो? एक लीप वर्ष आहे. 1996 कोणतं वर्ष आहे? लीप इयर आहे. त्यामुळं +2 2 दिवस. आणि 97 98 काय रेग्युलर आहे? 97 आणि 98 त्याचा एक एक दिवस, म्हणजे सोमवार ते सोमवारमध्ये किती दिवस ॲड करायचे? 4 दिवस. मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र. कोणता वार येणार आहे? शुक्रवार येणार आहे. 1999चं वर्ष चालू ते शुक्रवाराने चालू होणार आहे. पुढचा प्रश्न, मुलांच्या रांगेत सुवातचा क्रमांक डावीकडून 9वा, म्हणजे डावीकडून किती आहे? 9वा, व उजवीकडून 7वा, हा 7वा. तर रांगेत मुले किती? 15, 16, 14, 17. सरळ सरळ 9वा आणि 7वा जेवढे नंबर दिलेले त्याचं काय करायचं? मायनस करायचं. डावी उजवी दिलेली 9 + 7 - 1 किती झाले? 16. 16तून 16 एकूण रांगेत किती मुले? 16 आहे. 16तून 1 गेले 15. 15त मग काय करायचं? एक ॲड करायचा, तो म्हणजे आपला सुवातचा क्रमांक राहील. 15त एक ॲड केला म्हणजे टोटल मुलं भेटतील आपल्याला 16. हे काय झाले? मूल्य झाले. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर झालं. मोटार वाहन कायदा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? 1987, 1988, 1989, 1990. कोणत्या? 1988चा. ऑप्शन क्रमांक 2 1988. मोटार वाहन कायदा कलम 216 नुसार अवजड माल वाहतूक
याचा अर्थ म्हणजे वाहनाचे भारित वजन किती ग्रॅमचे असू शकते? 5000 किलोग्रॅमपेक्षा जास्त, 7500 किलोग्रॅम शक्य, 10,000 किलोग्रॅम किंवा 12,000. किती असते? 12,000. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य असतं. 12,000 किलोग्रॅमपेक्षा जास्त. त्याला काय म्हणतात? आपण अवजड वाहन म्हणतो. पुढला, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोटार चालवणे सावधगिरीने आहे? रस्त्यांचे जंक्शन, रस्त्याचे छेदनबिंदू, पादचाऱ्यांचे क्रॉसिंग, वरील सर्व. कोणते? वरील सर्व ठिकाणी गाडी चालवणं सावधगिरीने चालवावी असते. खालीलपैकी कोणते विधान आहे? सतत हॉर्न वाजू नये, दोन वाहनांना पुरेसे अंतर ठेवले पाहिजेत, टेकडीच्या खालच्या दिशेने जाणाऱ्याने चालकाला चढणाऱ्या वाहनास अगोदर जाऊन द्यावे, ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरवर व्यक्तींना बसू नये. तर काय आहे? सरळ सरळ नियमाप्रमाणे टेकडीवर चढणाऱ्या वाहनाला प्राधान्य द्यावे. तर त्यांनी काय सांगितलं? टेकडीच्या खालच्या जाणाऱ्या वाहनाला प्राधान्य द्यावे. म्हणजे काय आहे? चुकीचं कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र मोटर वाहन नियम कायद्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? तर कधीपासून सुरू झाली? 1987, 1988, 1989, 1990. आता तो आला कधी होता? 88 मध्ये. बजावणी महाराष्ट्र राज्यांना कधी केली? 1989 मध्ये. मोटार वाहन कायदा कलम 2:17 नुसार अवजड प्रवासी मोटार वाहन म्हणजे लोकसेवा वाहनाचे भर रहित वजन किती? 5000 किलोग्रॅमपेक्षा जास्त, 7500 किलोग्रॅमपेक्षा जास्त, 10,000 किलोग्रॅमपेक्षा जास्त, 12,000 किलोग्रॅमपेक्षा जास्त. किती आहे? 12,000. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम हा कोणत्या वर्षीचा आहे? 87, 88, 89, 90. कधीचा? 1988चा. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर. म्हणजे मित्रांनो, या पेपरमध्ये 3 प्रश्न असे होते की ते एकमेकाशी रिलेटेड होते. म्हणजे 3 मार्क तुमचे फुकटचे होते. मोटार वाहन कायदा कलम 240 नुसार टप्पा गाडी याचा अर्थ म्हणजे किती प्रवाशांच्या भाड्यांना वाहन नेता येतं? चालकासह 6 पेक्षा कमी, चालक वगळून 6 पेक्षा जास्त, चालकासह 6 पेक्षा जास्त, चालक वगळून 6 पेक्षा जास्त. म्हणजे टॅक्सी किंवा टप्पा गाडी म्हणजे काय आलं? टॅक्सी. टॅक्सीमध्ये किती लोकांना प्रवास करू शकतात? तर चालक वगळून किती पाहिजे? 6 पेक्षा कमी पाहिजेत. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे आपलं. रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन कोणत्या वर्षीचा आहे? 1987, 1988, 1989 आणि 1990. कोणतं आहे? 1987चा आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मोटर वाहन कायदा कलम 88(9) नुसार पर्यटन वाहनांचा परवाना जास्तीत जास्त किती राज्यांना देतो? 3, 4, 5, 6. किती राज्यांना भेटतो? 6 राज्यांना भेटतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला मुंबई लोहमार्ग आयुक्तालय चालक पोलीसचा पार्ट क्रमांक C हा आपला पेपर झालेला आहे. तुम्हाला 25 पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. काही त्रुटी असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज नवनवीन पोलीस भरतीचा विश्लेषण पेपर आपल्याला बघायला मिळतो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत. आनंदी राहा आणि अभ्यास करा आणि ग्राउंडची पण प्रॅक्टिस ठेवा. थँक्यू.